बॉम्बे स्कॉटिशवरून फडणवीसांच्या टोल्यावरून राजकारण पेटलं। इंटरनॅशनल शाळा बंदचा जीआर काढा, राऊतांचं आव्हान। तर शाळेला महाराष्ट्र सरकारनंच परवानगी दिली ना, संदीप देशपांडेंचा सवाल। राज ठाकरे नातवाला मराठी शाळेत घालतील का, अमोल मिटकरींचा खोचक सवाल। तर जीआर रद्द करावा लागल्यानं मुख्यमंत्र्यांचा इगो दुखावला, रोहित पवारांचा हल्लाबोल। नरेंद्र जाधव यांची समिती अनावश्यक आहे, वेळकाढूपणा। मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांचा हल्लाबोल। तर मुख्यमंत्र्यांची भाषा दंडेलशाहीची, पवारांचा आरोप। उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मातोश्रीचा एक भाग देणार का, नारायण राणेंचा खोचक सवाल। पक्षात असताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळल्याचाही आरोप। बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावरून सभागृहात गदारोळ। लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, विरोधकांची मागणी। तर विरोधक केवळ राजकारण करत असल्याचा लोणीकरांचा दावा। लातूरमध्ये शेतकऱ्यांना स्वतःलाच अवताला जुंपल्याच्या घटनेवरून राजकारण तापलं। तर शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत करणार, कृषी मंत्र्यांचं आश्वासन। तर सरकार इव्हेंट बॅज असल्याची पटोलेंची टीका। पंढरीच्या वारीत शहरी नक्षलवादी शिरल्याचा मनीषा कायंदेंचा आरोप। संविधानाच्या नावाखाली फेक नॅरेटिव्ह पसरवणारे हेच लोक नाहीत ना, कायंदेंचा संशय। तर प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंची टीका। मंत्र्यांनी दादा कोंडकेंसारखं द्विअर्थी उत्तर देऊ नये, जलसंधारण खात्यातल्या कारभारावरून सुधीर मुनगंटीवारांचा संजय राठोडांना घरचा आहेर। तर वाघावरून सुनील प्रभू भातखळकर आणि आव्हाडांची टोलेबाजी। सुनील शेळकेंनी सरकारची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली, संजय राऊतांचा आरोप। पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। तर राऊतांनी पुरावे दिले तरच खुलासा करणार, शेळकेंचं उत्तर। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची एका दलित कुटुंबाला शिवीगाळ। ऑडिओ क्लिप समोर आणून राष्ट्रवादीचे नेते विजयसिंग बांगर यांचा आरोप। काम होऊनही मुंबईतल्या कर्नाक पूल सुरू न केल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक। कर्नाक पुलाजवळ आंदोलन करून नोंदवला निषेध। हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी आणि पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 51 वर, 6 जण अजूनही बेपत्ता। 406 रस्ते महामार्ग बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।